कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नवऱ्याची शाळा कुठली? सेम स्कूल. आपसात लग्न झालं बरेचसे स्कूल फ्रेंड्स आहेत. सगळे आपसातच झाले आहोत. म्हणजे विदिन ग्रुप झाले. तुमची सगळ्यांची सगळ्यांची नाही. कोणाकोणाची विदिन ग्रुप झाली आहे? एक काय ग्रुप होता? नाही, पण आमचं जरा वेगळं आहे. आमचं पण म्हणजे हा. माझं अरेंज मॅरेज झालंय, ह्या सगळ्यांचं लव्ह मॅरेज आहे. आमच्या दोघींचं अरेंज अरे आहे. मला सांगा, तुमचं जरी अरेंज मॅरेज असलं तरी सुद्धा तो जो काही पती आहे तुमचा तो तुमच्या ग्रुप मधलाच होता. ग्रुप मधला असा नव्हता तेव्हा, कारण तो असा स्वभावाने शांत आणि मी अशी बडबड आणि असे टवाळके होतो आम्ही सगळ्या मैत्रिणी. म्हणजे खोडी काढणं, मस्ती करणं, खाणं असं. आणि तो जरा स्कॉलर ग्रुपचा होता, त्यामुळे त्यांचा ग्रुप वेगळा होता आणि त्याची आई टीचर होती, त्यामुळे त्याच्याशी जास्त आम्ही त्याची खोड काढायला जायचो नाही. पण मग नंतर लग्न जुळल्यानंतर आता मी काढते त्याची खोड खोड. नमस्कार, माझं माहेरचं नाव प्राची उद्धव शिरवडकर, सासरचं नाव प्राची चिन्मय मिश्रा. माहेर मुंबईचंच आहे, कांदिवलीचं, आणि सासर भुवनेश्वर, ओडिसा. नमस्कार, माझं नाव उर्वशी किसन शिगवण, माहेरचं नाव, आणि सासरचं नाव उर्वशी देवेश शेडेकर. माहेर आणि सासर दोन्ही बँड्रा, लहानपणापासून बँड्रामध्येच आहे. आताही बँड्रामध्येच. म्हणजे मग मला एक सांगा तुम्ही की तुमचा जो काही ग्रुप होता तो किती जणांचा होता? मुलं मुली पकडून ऑलमोस्ट 15-16 जण तरी आहोत. हो. आणि त्याच्यातच जोड्या लावा. बऱ्याचशांच्या त्यांच्यातच जोड्या लागलेल्या आहेत. हो का? तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली म्हणाला? माझ्या लग्नाला 13 वर्ष. 13 वर्ष. आणि हे सुरू किती वर्ष होतं सगळं? तुमच्या मनात काय आहे? नाही, आमचं ॲक्च्युली माझं क्लास फ्रेंडच आहे देवेश, आणि आम्ही एका रियुनियन पिकनिकला भेटलेलो 2008 मध्ये. बरं. तिथे त्यांनी विचारलं मला, हां. तर मी म्हटलं की म्हणजे आवडायचा मला तो तसा शाळेपासूनच, चांगला मित्र होता माझा. तर मग मी जास्त विचार न करता मी लगेच होकार दिला, आणि म्हणजे आपसात आम्ही डिस्कस केलं ऑब्व्हियसली. तर यांनी पण तेवढा प्रोत्साहन दिला, त्यामुळे होऊन गेलं. तुमचं पण ग्रुप मधलं? ग्रुप मधलंच, पण अरेंज मॅरेज. म्हणजे बघून ठेवलेलं अरेंज केलं. ते योगायोग म्हणू शकतात. असा कसा योगायोग येईल? अहो म्हणजे मंडळात नाव नोंदवलेलं आई वडिलांनी, आईने नाव लिहून आणलं, फोन केला, आणि मग नंतर फोटो आला तेव्हा कळलं अरे हा तर माझ्या शाळेत होता. शाळेत जे जुळलं नाही ते नंतर जुळलं. तुमचं? आमचं पण तसंच. आता ते खानविलकर महाडी, आणि आमचं कसं आता जुळवायचं म्हटलं तर लग्नाची पत्रिका आपण आपल्या नातेवाईकांकडे पाठवतो. तशीच तर माझी पत्रिका त्यांच्याकडे गेली होती, आणि मग जेव्हा त्यांची पत्रिका आमच्याकडे आली होती तेव्हा माझ्या वडिलांनी मला दाखवले की अवनी बघ, असा अविनाश खानविलकर म्हणून आहे, त्यांची पत्रिका आपल्याला आली आहे. लांजाला राहतात, त्यांचं गाव लांजाला आहे. मग पप्पांना आधी एक दिवस मी जरा थांबले, त्याला म्हणजे फोटो वगैरे बघून म्हटलं अरे आता पप्पांना काय सांगू. म्हणजे दुसऱ्या दिवशी मग पप्पांना सांगितलं की पप्पा असं असं ह्याला मी ओळखते, म्हणजे हा नक्की हाच आहे की नाही मला माहिती नाही. त्या शाळेमध्ये आमचा सोबत होता तेव्हाच आम्ही ठरवलं होतं. उरू वगैरे हे लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते. मग उरूला मी कॉल केला, उरूला म्हटलं अगं अविनाश, मग मला पत्रिका आली आहे अशी अशी, तर तू कुठे आता काय करतो, कुठे जॉबला वगैरे आहे? ती बोली व्यवस्थित आहे सगळं, त्याचं बॅकग्राऊंड वगैरे, आता ऑफिस वगैरे त्याचं सगळं. मग मी पुढे बघण्याचा वगैरे कार्यक्रम केला वगैरे. तो मला बघून तो पण मला जरा भेट झाला. म्हटलं मग ठीक आहे. मग किती वर्ष झाली आम्हाला आता 8 वर्ष झाली आम्हाला. लग्नाला? हो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.